एमआयडीसीत वाळू गळती झालेली आहे। एक्सेल कंपनीमध्ये वाळू गळती झालेली आहे। वायू गळतीमुळे अनेकांची तब्येत खालावलेली आहे। रत्नागिरीत लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आलाय। वायू गळतीची दुसरी घटना असल्याने स्थानिक लोक आक्रमक झालेले आहेत। त्या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील 40 ते 50 ग्रामस्थांना वायू बाधा झालेली आहे। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीत वायू गळती झाल्याचं समोर आलेलं आहे। एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। वायू गळतीमुळे अनेकांची तब्येत खालावल्याचं समोर आलंय। लोटे एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती झालेली आहे। एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। वायू गळतीची दुसरी घटना असल्याने स्थानिक लोक या ठिकाणी आक्रमक भूमिकेत आलेले आहेत। त्या परिसरात असणाऱ्या तलारेवाडी येथील 40 ते 50 ग्रामस्थांना वायू बाधा झालेली आहे। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। वायू गळती झाल्यामुळे अनेकांची तब्येत खालावलेली आहे। त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर। राकेश, लोटे एमआयडीसीत एक्सेल कंपनीत वायू गळती झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? किरण, काल रात्री लोटे एमआयडीसी मधील एक्सेल कंपनीमध्ये वायू गळती झाली होती। त्यानंतर परिसरामधील नागरिकांना याचा त्रास व्हायला लागला। त्यातील 4 ते 5 नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि असाच त्रास आणखी नागरिकांना होत होता आणि त्यामुळेच परिसरातील ग्रामस्थांनी या एक्सेल कंपनीवरती धडक दिलेली होती आणि त्यामुळे मोठी वादावादी देखील इथे झालेली पाहायला मिळाली। अनेक नागरिक जे आहेत ते कंपनी प्रशासनाला याचा जाब विचारत होते, मात्र स्पष्ट असं काही उत्तर देण्यात आलेलं नाही कंपनीकडून आणि त्यामुळेच ग्रामस्थांनी ठिय्या देखील या ठिकाणी मांडला होता आणि त्यातच आता आज सकाळी कंपनी प्रशासन आणि ग्रामस्थांची या संदर्भात एक बैठक होणार आहे। कंपनीच्या गेटवरतीच ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामधून आता कंपनी स्थानिकांना नेमकं काय उत्तर देते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण किरण, आपण गेल्या काही दिवसांमध्ये जर पाहायला गेलो तर लोटे एमआयडीसी मध्ये दुर्घटनांची मालिका जी आहे ती सातत्याने सुरू असलेली पाहायला मिळते। काही दिवसांपूर्वी एका कंपनीमध्ये वायू गळती होऊन स्फोट देखील झाला होता, मोठी आग देखील लागली होती, त्यामध्ये काही कामगार देखील जखमी झाल्याचं समोर आलेलं होतं। सातत्याने या अशा घटना घडत असल्यामुळे लोटे एमआयडीसी मधील कंपन्यांची जी आहे ती चौकशी, त्याचप्रमाणे त्यांचं जे ऑडिट होणं जे आहे ते आवश्यक असल्याचं मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे आणि त्यातच आता एक्सेल कंपनीमध्ये ही दुर्घटना जी घडलेली आहे त्यामुळे स्थानिक नागरिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यातच आता ही आज सकाळी बैठक होणार आहे आणि त्यामध्ये नेमकं काय होतं याकडेच लक्ष लागलेलं आहे। किरण, राकेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।